नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये गावाकडची अगदी झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशी मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा ही रेसिपी. बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच भागामध्ये ह्या मिरचीच्या ठेचाला खरडा असे म्हणतात. हा खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा भाकरी, पिठलं, वांग्याचं भरीत किंवा साध्या वरण भातासोबत खाल्ला तर ह्याची चव काही वेगळीच लागते. ही रेसिपी अगदी सोपी आहे. तर फ्रेंड्स, इथे सर्वात अगोदर मी इथे तवा ठेवून घेतला. तवा गरम झाल्याच्या नंतर इथे मी काही मिरच्या घेतल्या आहे आणि त्या मिरच्या मी स्वच्छ धुवून आणि त्याचं देठ काढून आणि कोरड्या करून घेतल्या आहे आणि त्या आता तव्यावरती टाकून घेतलेले आहे. तर फ्रेंड्स, आता ही मिरची आपल्याला 1 ते 2 मिनिट बिना तेलाची भाजून अशी घ्यायची आहे, जेणेकरून आपण तेल जर लवकर टाकलं तर त्या मिरच्या अंगावर येतात आणि आपल्या शरीराला चटका बसू शकतो. त्यासाठी अगोदर ह्या मिरच्या तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत 1 ते 2 मिनिट. त्यानंतर आपल्याला त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, या मिरचीच्या ठेच्याची खासियत म्हणजे ताज्या हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण, जिरे आणि अस्सल गावाकडची चव. तर फ्रेंड्स, इथे मी गावरान 2 गट्टी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. आता त्या मी इथे टाकून घेतल्या आहे. आता मिरच्या आणि लसूण छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला रेसिपी थोडक्यात अशी सांगते. तर इथे थोड्याफार अशा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 1-2 गट्टी असे लसूण घ्यायचे आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे, 1 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तर त्यानंतर मिरच्या धुवून कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत आणि मोठ्या असतील तर ते तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी मिडियम गॅसवरती ह्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतला होता 1 ते 2 मिनिट. त्यानंतर मी इथे 1 पळी तेल टाकून घेत आहे. तेल टाकून घेतल्याच्या नंतर छान असे मिरच्या आणि लसूण मिडियम गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी छान अशा मिरच्या परतून घेतल्या आहे. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे. तर मिरच्या इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे चव बाजूने छान अशा भाजून झालेल्या आहेत. अशा प्रकारे चांगल्या मिरच्या भाजून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यावरती थोडंसं तेल लागलेलं असतं. त्याच तव्यावरती आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे. आता शेंगदाणे थोडेसे लाल होईल तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे मी चांगले असे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि तुम्हाला मी काही या मिरचीच्या ठेच्याची काही टिप्स सांगत आहे. तर मिरचीचा ठेचा बनवता वेळेस आपण नेहमी मिरच्या हा स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ठसका जास्त होत नाही त्यासाठी. तर अशा प्रकारे सर्व हे मिश्रण एकत्र करून घेते. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्याच्या नंतर आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरची सर्व मिश्रण टाकून घेते आणि हे 2 टप्प्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि काढून घेता वेळेस थोडंसं ठोसर असं ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, अजून जर तुमच्याकडं मिक्सर नसेल तर तुम्ही हे पाट्यावरती जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अजून मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतले आहे. त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतले आहे. आता हे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेते. तर इथे अशा प्रकारे मी इथे अर्धी पळी तेल टाकून घेतले आहे. तेल थोडेसे गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे मिश्रण काढलं होतं ते आता तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, थोडंसं ठोसर आणि थोडंसं बारीक असं मी मिश्रण काढून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामधून. तर आता हे थोडंसं खरपूस होईल तोपर्यंत आता तव्यावरती आलटून पलटून छान असं परतून घ्यायचं आहे. आता मी हे मिडियम गॅसवरती हा मसाला 2 ते 3 मिनिट छान असं खरपूस असे भाजून घेते. आता मी इथे थोडीशी हळद टाकून घेतली आहे. आता हे हळद छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता हळदीचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही आणि मिरचीचा ठेचा हा जोपर्यंत खरपूस असा होत नाही तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. जास्तही लाल होऊ द्यायचा नाही, मिडियम असा लालसर असा खरपूस करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला झणझणीत मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि काही मिनिटात बनणारी ही पारंपरिक मराठमोळी रेसिपी आहे. गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत किंवा दही भातासोबत हा ठेचा अप्रतिम असा लागतो. जर तुम्हाला हा जास्त तिखट आवडत नसेल तर हा मिरचीचा ठेचा अशा प्रकारे अर्धी पळी तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकून
हा मिरचीचा ठेचा मिक्सरमधून काढलेला असतो तो ह्यावरती टाकून घेऊन छान असं 1 ते 2 मिनिट किंवा 3 मिनिट असं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर तिखटपणा कमी होतो आणि अशा प्रकारे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, जेणेकरून आपल्या मिरचीच्या ठेचाचा स्वाद आणखीन जास्त अधिक वाढतो. अशा प्रकारे आपला मिरचीचा ठेचा बनून झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया मला खूप महत्त्वाच्या आहेत. अशा सोप्या आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा ही रेसिपी बनवायला मदत होईल. तर फ्रेंड्स, असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.